आमचे सहकारी बजरंग अप्पा सोनवणे त्याचा कंप्लीट फॉलोअप पहिल्या दिवसापासून घेतात. मग संतोष देशमुखांची केस असेल किंवा महादेव मुंडेंची केस असेल, याची सगळ्याची माहिती आणि खरं वास्तव कोणी बाहेर काढलं असेल आणि महाराष्ट्राला आणि देशाला कळलं असेल तर ते बजरंग बाप्पा सोनवणेंमुळे झालं. पार्लमेंटमध्ये त्यांनी रेज केलं, ते अमित भाई शानकडे गेले, त्या सगळ्या दोन्ही केसचा फॉलोअप त्यांनी केला. उशिरा का होईना, हा ऑलरेडी उशीर झालेला आहे. तुम्ही विसरताय. तुमच्याच चॅनलनी मागच्या आठवड्यात दाखवलं की महादेव मुंडेंच्या ज्या पत्नी आहेत त्यांनी आत्महत्या करायची प्रयत्न केला. म्हणजे इतकं असंवेदनशील हे सरकार आहे. त्याच्यानंतर 10-15 दिवसांनी माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांना बोलून घेतलं. खरं तर मी सुरेश धसांचेही आभार मानेन. उशिरा का होईना पण सुरेश धस, सरकार उशिरा जागलं असेल पण सुरेश धसांनी संतोष भाऊंचं पण आणि महादेव भाऊंचं पण, या दोन्ही हत्यांबद्दल त्या सातत्याने सुरेश धस माणुसकीच्या नात्याने, बजरंग अप्पा सोनवणे, जितेंद्र आव्हाड, रोहित पवार, सुरेश धस हे सातत्याने बोलतायत सगळे. आणि आम्हाला या गोष्टीत राजकारण आणायचं नाही. इतकं गलिच्छ राजकारण आम्ही केलं नाही आणि करणारही नाही. पण महाराष्ट्रात जर सत्तेचा गैरवापर करून कोणी चुकीच्या गोष्टी करत असतील तर कितीही तो ताकदवर असेल, आम्ही त्याच्या विरोधात लढणार. कारण सत्याचाच शेवटी विजय होतो. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.